हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रीण 10-15 मिनटात बघा 2-3 माणसांचा झटपट असा स्वयंपाक कसा बनवता येईल. तर बघा मी मस्त भात लावून घेतला आहे कुकरला आणि इथं बघा डाळ लावली. डाळमध्ये बघा मस्त की कोथिंबीर, टॅमॅटो, हळद, मीठ, हिंग थोडं टाकून घेतलेलं आहे. थोडं खोबरं टाकलेलं आहे, मिरची टाकून घेतलेली आहे आणि मस्त की थोडंसं तेल टाकून छानपैकी झाकण ठेवलं. आता बघा डाळ आणि भात लावून घेतलेलं आहे. तर बाजूला बघा एक डिशमध्ये बटाटा आणि शेंगा शिजून घ्यायचं आहे. त्यात थोडं मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे आणि कुकरला 3-4 शिट्या काढून घ्यायच्या. तिथं बघा मस्त आपलं शिजून झालेलं आहे. तिथं बघा मस्त बटाटा आणि शेंगा शिजलेले, वरण ही आपलं मस्त की डाळ शिजलेली आहे. खाली भातही मस्त व्यवस्थित झालेलं आहे, फडफडीत असा भात तयार झालेला आहे. अशा प्रमाणात केलं की व्यवस्थित आणि छान असं बघा भात डाळ तयार होते, भाजी तयार. भात पण छान बघा छान मऊसूत वगैरे झालेला आहे, फडफडीत झालेला आहे. आता इथे मी फोडणी देणार आहे डाळीला. छानपैकी डाळ मॅश करून घ्यायचे आणि का बघा भांड्यामध्ये आता तुम्ही खोबरा किसून घेतला, त्याचं पाणी राहिलं होतं मिक्सरला बारीक वाटून गेलं, तो पाणीने मी डाळीमध्ये टाकला आहे. इथं बघा तेलामध्ये थोडंसं लसूण, मोहरी, जिरा टाकायचा आहे आणि मस्त डाळ फ्राय करून घ्यायची आहे. इथं आपलं मस्त डाळ म्हणजे वरण तयार झालेलं आहे, कारण आधीच टॅमॅटो कोथिंबीर टाकल्या असल्यामुळे ती शिजून मिळून येते, मग छानपैकी वरणही तयार होतो. अशा प्रकारे आपला वरण तयार झालेला आहे, झटपट होणार. इथे मी बटाट्याची भाजी मस्त बटाटा उकडून घेतलेला, त्याची बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे आणि बाजूला बघा मस्त की आता शेंग आणि मस्त की बा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या, त्याच्यामध्ये बघा मस्त तेलामध्ये मस्त वाटून घेतलेलं होतं. त्यात हळद मीठ हिंग टाकून घेतलं. इथं बघा बटाटा आणि टॅमॅटो शेंगा टाकून घेतल्या, थोडं शेंगांचा कूट टाकून हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपली भाजी तयार झाली, शेंगांची भाजी तयार झाली. 2 भाज्या, वरण भात, साधं सिंपल जेवण तयार झालं. बाजूला मी बघा मोदक हे करून ठेवले होते, पण त्याची रेसिपी डिटेल रेसिपी बघायची असेल तर आणि लाईव्ह जाऊन बघू शकता. तर बघा मस्त 2 भाज्या, वरण भात तयार झाले. 10-15 मिनटात होणारी ही रेसिपी छान. अगदीच बॅचलर असाल, दोघं तिघं राहत असेल तर नक्कीच करून बघा साधं सिंपल जेवण. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.